केला राज्यभार, चाले असे म्हणणारे भगवत भक्त संत जगाचा आघात आपल्या हृदयावरती सहन करतात आणि समाजाला योग्य दिशा देतात, योग्य मार्गदर्शन करतात. त्याच तोडीचे या देशाला स्वतंत्र करणारे सुद्धा देशभक्त आपल्या जीवनाची राख रांगोळी झाली तरी चालेल, पण हा देश स्वतंत्र झाला पाहिजे अशा स्वप्नांना बघणारे अशफाक उल्ला खान असेल, रामप्रसाद बिस्मिल्ला असतील, आझाद चंद्रशेखर असतील, इन्कलाब जिंदाबाद म्हणून असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट करणारे 21 वर्षाचे भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेव असतील, राणी लक्ष्मीबाई असेल, राणी चन्नम्मा असेल, सावित्रीबाई फुले असतील, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, किती नावं घ्यावं महाराज. वारकरी संप्रदायामध्ये जसे अनेक संत आपल्या जीवनाची राख रांगोळी करून या समाजाला मार्गदर्शन करण्यामध्ये आपलं भलं आहे असं मानणारे आणि तसं जगणारे, या पद्धतीने या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आप हमें खून दो हम तुम्हें आजादी देंगे या भावनेतून जीवन जगणारे कितीतरी असे महात्मे आपल्या या देशाच्या साठी जगले महाराज, आणि या देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवनाचा एक एक क्षण त्यांनी खर्च केला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आजच्या दिवसाला सण मानावा, सण मानावा. ज्या आईबापानं, ज्या पूर्वजांनी आपल्या खोड्याला जिवंत ठेवण्यासाठी जीवनाचा आता पिता केला, रक्ताचं पाणी केलं, हाडाचे काढ केले, म्हणून अक्षय तृतीयाच्या दिवशी, पितर पाठाच्या दिवशी आपण आपल्या पितरांना तिलांजली देतो, श्रद्धांजली देतो, त्यांच्या निमित्ताने एखाद्या माणसाला जीव घालतो. तसं 26 जानेवारी असो नाहीतर 15 ऑगस्ट असो, या दिवशी भारताला स्वत्व प्राप्त झालं, स्वतंत्रता आज, स्वशासन आज प्राप्त झालं, आणि 15 ऑगस्टच्या दिवशी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झालं. स्वातंत्र्य प्राप्त झाल्याच्या नंतर भारताला एक संविधान हवं आहे, आणि हे संविधान केव्हा प्राप्त होईल, जेव्हा सुविध लोक जमा होतील, बुद्धिमान लोक जमा होतील, आणि तळागाळातल्या लोकांपासून शिखर चुंबित असणाऱ्या सर्व सुधारित समाजापर्यंत सर्व जाती धर्माच्या, सर्व वर्णाच्या लोकांना एका सूत्रामध्ये बांधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न यांच्या अध्यक्षतेखाली अनेक लोकांनी आपल्या बुद्धीला कसवलं, शेकडो घंटे लागले या संविधान रूपी ग्रंथाला निर्माण करण्यासाठी. तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान. हा धर्माच्या, वर्णाच्या, जातीच्या ही पुढे जाऊन सर्वांना एका सूत्रामध्ये बांधणारा ग्रंथ म्हणजे संविधान ग्रंथ आहे. आणि मैबाप, या ग्रंथावरती कुणाचा फोटो ठेवायचा, कुणाला आदर्श मानायचं, जेव्हा महाराज बाबासाहेब यांच्या शुद्ध बुद्धीमध्ये एक चित्र उमटलं, त्यांच्या हृदयामध्ये एक चित्र उमटलं, ते चित्र म्हणजे भगवान राम प्रभूचा दरबार. या संविधानाचा आराध्य कोण, तर म्हणजे राम. या संविधानाच्या वरती पहिल्या पानावरती भगवान राम प्रभूचा दरबार, भगवान राम प्रभूचं चरित्र मांडलेलं आहे. कारण रामाचं चरित्र आदरणीय आहे, वंदनीय आहे. रामासारखा मित्र असावा, रामासारखा पिता असावा, रामासारखा पती असावा, रामासारखा भाऊ असावा. अरे राम राज्य ज्यांनी उभा केलं, ज्या राज्यामध्ये सगळ्यांच्यासाठी जागा आहे, सगळ्यांच्यासाठी व्यवस्था आहे, सगळ्यांचा हक्क
हक्क आहे, रामावर हक्काने प्रेम करणारे आणि राम हे सगळ्यांना हक्काने आपल्या गळ्याला लावणारे राम या संविधानाचे आराध्य आहेत. आणि म्हणून आज ते संविधान आपल्याला प्राप्त करून देणारे जे महान क्रांतिकारी आहेत ते सर्वांनी रामाला आपला आराध्य मानले. ते रामायण आज आपल्याला ऐकायचं आहे. आणि म्हणून अगोदर आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. 26 जानेवारीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि भगवान रामप्रभूच्या जीवनाकडे वळतो आहे. बोला सियावर रामचंद्र की जय, भारत माता की जय, वंदे वंदे वंदे. भगवान